नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 7वीच्या प्रॅक्टिस सेट नंबर 41 घेणार आहोत। याआधी आपण प्रॅक्टिस सेट नंबर 40 घेतलेला आहे, त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। बघा तर मग क्वेश्चन नंबर 1, इफ इंटरेस्ट ऑन ₹1,700 फॉर 2 years इज ₹340, द रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे। याच्यामध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे, प्रिन्सिपल ₹1,700, टाइम दिलेला आहे 2 years आणि इंटरेस्ट दिलेला आहे सिंपल इंटरेस्ट 340। रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे। जे जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ। सोल्युशन बघा मग, प्रिन्सिपल इज इक्वल टू ₹1,700, टाइम इज इक्वल टू 2 years आणि रेट आपल्याला काढायचा आहे आणि इंटरेस्ट दिलेला आहे ₹340। सिंपल इंटरेस्टचं सूत्र आहे P इज इक्वल टू R इज इक्वल टू P इंटू R इंटू T, म्हणजे प्रिन्सिपल इंटू टाइम इंटू रेट अपॉन 100। इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू टाइम इंटू रेट अपॉन 100। क्लियर आहे? याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकायचा आहे। इंटरेस्ट दिलेला आहे, देयरफॉर इंटरेस्ट दिलेला आहे 340 इज इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला आहे 1,700 इंटू टाइम दिलेला आहे 2 years इंटू रेट आपल्याला काढायचा आहे, म्हणून हा तासाचे तसा घ्यायचा आहे अपॉन 100। हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 17 इंटू 2 इंटू R। आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना ते डिवाइड करणार आहे। देयरफॉर R इज इक्वल टू 340 अपॉन 70 इंटू 2, 17 1 17, 17 2 34, 0 तसा 2 1 2, 2 1 2, 10 आले। देयरफॉर रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 10। रेट ऑफ इंटरेस्ट आलेला आहे 10। नेक्स्ट क्वेश्चन बघू। क्वेश्चन नंबर 2, इफ द इंटरेस्ट ऑन 3,000 at certain rate for a certain number of years is ₹600, what would be the interest on ₹1,500 under the same condition? आता बघा, याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल दिलेले आहेत, एक आहे 3,000 आणि एक आहे 1,500 आणि सर्टन नंबर ऑफ इयर, म्हणजे रेट पण दिलेला नाहीये आणि वर्ष पण दिलेले नाहीये आणि इंटरेस्ट दिलेला आहे 3,000 वर 600 इंटरेस्ट मिळतो। तर 1,500 रुपयात 1,500 वर किती इंटरेस्ट मिळेल? हा, मग बघा, पहिल्या गणिताचा म्हणून इंटरेस्ट 1 इज इक्वल टू 600 दिलेला आहे आणि त्याचं प्रिन्सिपल असणार आहे इज इक्वल टू when principal is equal to ₹3,000 आणि इंटरेस्ट 2 इज इक्वल टू दिलेलं नाही, काढायचं आहे when principal is equal to ₹1,500। आता बघा, रेट आणि नंबर ऑफ इयर्स सारखे असताना 3,000 वर 600 इंटरेस्ट मिळतं, तर 1,500 वर किती इंटरेस्ट मिळेल? 6,000 इंटरेस्ट 2 इज इक्वल टू 3,000 अपॉन 1,500, अशा पद्धतीने मांडणी करायची आहे। बघा,
3000 रुपये बरोबर 3000 इज इक्वल टू 600 आणि इंटरेस्ट टू आपल्याला काढायचा आहे आणि प्रिन्सिपल टू 1500 वर. बघा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. Therefore 600 into 1500 is equal to 3000 into interest 2. समजलं का इथपर्यंत? Therefore बघा इथं 3000 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना ते डिवाइड करणार आहे. Therefore interest 2 is equal to 600 into 1500 upon 300. हे दोन झिरो गेले, हे दोन झिरो गेले, हा एक झिरो गेला, हा एक झिरो गेला. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 15 आणि 6 5 30. Therefore interest 2 is equal to 6 5 जा 30 आणि तो 0 तसाच तसा. मग इंटरेस्ट 2 किती आला? इंटरेस्ट 2 इज इक्वल टू 300 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3. जावेद डिपॉझिटेड रुपीज 12,000 at 9% per annum in bank for some years. Some years म्हणजे इथं टाइम दिलेला नाहीये. At the end of the period he received altogether rupees 17,400. डायरेक्ट अमाउंट दिलेली. For how many years did he deposited the money? आता बघा सोल्युशन मध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे 12,000, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 9% पर एनम. टाइम आपल्याला दिलेला नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला 1 वर्षाचा इंटरेस्ट काढावा लागेल. म्हणून आपण टाइम 1 मध्ये 1 इयर इंटरेस्ट घेतला. टाइम 2 हाच मेन आपल्याला काढायचा आहे आणि टोटल अमाउंट दिलेली आहे 17,400. अमाउंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट. बघा तर मग interest is equal to P into R into T upon 100. Interest is equal to principal दिलेला आहे 12,000, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 9% पर एनम आणि टाइम आपल्याला दिलेला नाही, म्हणून आपण सुरुवातीला 1 वर्षाचा इंटरेस्ट काढून घेऊ. 1 इयर टाइम साठी आपण 1 इयर घेतलेला आहे टाइम आणि अपॉन 100. क्लियर आहे इथपर्यंत? त्याच्यानंतर इंटरेस्ट इज इक्वल टू हे दोन झिरो गेले, हे दोन झिरो गेले, 12 वास्टो से तो 0. म्हणजे 1008 रुपये रुपीज 1080 रुपीज एका वर्षाचा इंटरेस्ट आलेला आहे. आता बघा एका वर्षाचं इंटरेस्ट जे आहे ते आपण 12,000 वर आलेलं आहे. मग आता जे अमाऊंट दिलेली आहे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऍड आहे. एका वर्षाचा इंटरेस्ट आपण काढलेला आहे. अमाऊंट आपल्याला टोटल इंटरेस्ट किती आलेला आहे ते काढण्यासाठी देअरफॉर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाउंट दिलेली आहे 17,400 मायनस प्रिन्सिपल दिलेला आहे 12,000 आणि इंटरेस्ट आपला येणार आहे आता इंटरेस्ट इज इक्वल टू इंटरेस्ट 2 येणार आहे. हे इंटरेस्ट 1 आलेला आहे. इंटरेस्ट 2 मध्ये आपली रक्कम येत आहे 5,400. ओके, तर हे टोटल इतकं इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं आहे 12,000 वर. 12,000 वर इतकं इंटरेस्ट मिळालेलं आहे. तर बघा
टाइम 1 आपण घेतलेला आहे 1 इयर अपॉन टाइम 2 इज इक्वल टू इंटरेस्ट 1 अपॉन इंटरेस्ट 2. सरळ सरळ व्हॅल्यू टाकायची आहे. आता सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे. टाइम 1 म्हणजे 1 वर्षासाठी आपल्याला टाइम 2 काढायचा आहे. 1 वर्षासाठी आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे 1080 रुपये आणि टाइम 2 चा इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 5400. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. टाइम 2 into 1080 is equal to 5400. एकाने कुठल्याही संख्येला बोललं तर उत्तर तेच येतं म्हणून 5400 लिहिलेलं आहे. बघा मग टाइम 2 इज इक्वल टू 1800 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे जाताना डिवाइड करणार 5400 अपॉन 1080. ला आपण अचानक म्हणून बघू किती उत्तर येत आहे. इंटू 5 0 0 8 45 0 4 4 5 0 0 404 5 1 5. 1018 ला 5 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर 5400 येतात म्हणजे 1080 वजा आणि 1085 ला 5400 म्हणजे टाइम 2 आलेला आहे 5 इयर्स. मग आपला आन्सर काय येणार? आन्सर इज इक्वल टू अमाउंट deposited for 5 years. This is your answer. Next question बघू. क्वेश्चन नंबर 4 बघा. लताबेन borrowed some money. Some money म्हणजे प्रिन्सिपल दिलेलंच नाही. From a bank at a rate of ₹10% per annum. Interest for 2.5 years. If she paid ₹10,250 at total interest, how much money had she borrowed? आता रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, टाइम पिरियड दिलेला आहे आणि प्रिन्सिपल दिलेलं नाही. तर आपल्याला प्रिन्सिपल काढायचंय. तर सुरुवातीला आपण काय करू? 10% इंटरेस्ट रेट दिलेला आहे 2.5 वर्षासाठी. आपण जर 100 रुपये घेतले तर आपल्याला किती पैसे परत करावे लागतील ते काढू आधी. मग बघा सोल्युशन. Let the principal be ₹100. 100 रुपीज आपण घेतले बँकेकडून असं मानलं तर मग बघा इंटरेस्ट इज इक्वल टू P into R into T upon 100. Therefore व्हॅल्यू टाकायचा आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल आपण 100 रुपीज मानलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे 10% आणि टाइम फ्रेम दिलेला आहे 2.5 years अपॉन 100. बघा मग हे 100 गेले, हे 100 गेले. Therefore interest is equal to 10 into 2.5 म्हणजे 2 2 4 4 plus 1 5 5 upon 2. समजलं काय कसे आले?
2 2 जा 4 आणि 5 प्लस 1 5 4 प्लस 1 5 म्हणजे 5/2 या पद्धतीने आले। तर या दोनांनी येणारा भाग दिला 2 1 जा 2 2 5 जा 10 therefore 5 multiplied by 5 interest is equal to 5 5 जा 25 म्हणजे 100 रुपये जर आपण 2.5 वर्षासाठी घेतले तर आपल्याला 10% रेट ऑफ इंटरेस्टने 25 रुपये द्यावे लागतात। तर मग बघा हे आपण इंटरेस्ट 1 म्हणू याला, इंटरेस्ट 1 आणि इंटरेस्ट 2। आता जे दुसरं इंटरेस्ट आहे ते दिलेले आपल्याला 10,250 इज इक्वल टू प्रिन्सिपल 1। प्रिन्सिपल 1 आपण घेतलेला आहे 100 रुपीज आणि प्रिन्सिपल 2 जे आपल्याला काढायचं आहे। इंटरेस्ट 1 आपण कशाला म्हटलं, आता जे आपण इंटरेस्ट काढलं 25 रुपीज ते। मग बघा देअरफॉर इंटरेस्ट 1 म्हणजे काय 25 रुपीज, इंटरेस्ट 2 आपल्याला दिलेला आहे 10,250 याला आपण इंटरेस्ट 2 म्हटलं। प्रिन्सिपल 1 आपण 100 रुपीज घेतलं होतं आणि प्रिन्सिपल 2 आपल्याला काढायचं आहे। क्लियर आहे का? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा। देअरफॉर 25 प्रिन्सिपल 2 इज इक्वल टू 10,250 into 100। समजलं का इथपर्यंत? आता 25 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे जाताना डिवाइड करणार। प्रिन्सिपल 2 इज इक्वल टू 10,250 into 100 upon 25। 25 1 जा 25, 25 4 जा 100, 25 चौक 100। देअरफॉर प्रिन्सिपल 2 इज इक्वल टू 400, 4 5 जा 20, 4 25 चा 0, लक्षात आले 2 कॅरी 2, 4 2 जा 8, 8 प्लस 2 10, 10 चा 0 कॅरी 1, 4 0 0 कॅरी 1 तसं तसं आणि 4 1 जा 4 म्हणजे आपलं आन्सर काय आलं? आन्सर इज इक्वल टू लताबेन had borrowed rupees 41,000 इतकं कर्ज घेतलं होतं लताबाईने, तर त्यांना इंटरेस्ट 10,250 पेड करावं लागलं। नेक्स्ट क्वेश्चन बघा। विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 41 क्लास 7च्या आज आपण टोटल 4 गणित बघितले। पाचव्या गणितामध्ये छोटे छोटे 5 गणित आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।